मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची 7 ऑगस्ट रोजी सोलापुरात शांतता महारॅली जी आहे ती पार पडणार आहे आणि या रॅलीचं नक्की कशा पद्धतीचं नियोजन केलं गेलेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या संपूर्ण रॅलीचे नियोजन करणारे प्रमुख नेते म्हणून गणेश देशमुख सर आहेत। सर, कशा पद्धतीची तयारी करण्यात येते, कशा पद्धतीची ही शांतता रॅली निघणार आहे, काय नियोजन आहे? 7 ऑगस्ट रोजी माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचं आयोजन या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये केलेलं आहे। अतिशय भव्य दिव्य अशी रॅली होणार आहे। मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स दादांना मिळालेला होता, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त रिस्पॉन्स सोलापूर शहरामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना मिळेल त्याचं नियोजनाची तयारी आम्ही मोठ्या प्रमाणात केलेली आहे। संपूर्ण जिल्हा पिंजून काढलेला आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यामध्ये जाऊन लोकांना, नागरिकांना आणि मराठा समाजाला सगळ्यांना जागा करून या ठिकाणी रॅलीला येण्याचं आवाहन केलेलं आहे। संपूर्ण जिल्ह्याचा दौरा जेव्हा केला त्यावेळेला आम्हाला कळालं की मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजामध्ये आहे आणि विशेषतः तरुणांमध्ये अतिशय मोठा उत्साह त्या ठिकाणी आहे आणि त्याचं नियोजन आम्ही सोलापूर शहरामध्ये केलेलं आहे। त्या नियोजनामध्ये पार्किंगची व्यवस्था असेल, अल्पपहाराची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल, डॉक्टरांची व्यवस्था असेल, स्पीकरची असेल, स्टेज असेल, ह्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्था आम्ही या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आम्ही करून या ठिकाणी रॅलीमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत। खरं तर पश्चिम महाराष्ट्रातली पहिलीच रॅली होते। मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स पाहायला मिळाला, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील कशा पद्धतीचा रिस्पॉन्स असेल? पहिलीच रॅली आहे पश्चिम महाराष्ट्रात। पश्चिम महाराष्ट्रामधली ही पहिलीच रॅली। मराठवाड्यातला दौरा संपल्यानंतर दादांना विशेष प्रेम सोलापूरवर आहे आणि म्हणून सोलापुरातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या रॅलीचं सुरुवात या ठिकाणी केली आणि दादांना विश्वास आहे त्या पद्धतीनं इथले असलेल्या मराठा समाजाला सुद्धा दादांवर विश्वास असल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मराठा समाज येणार आहे। खूप मोठी गर्दी, प्रचंड गर्दी, मला वाटतं की जवळजवळ 20 ते 22 लाख लोक या ठिकाणी ह्या आपल्या उद्याच्या रॅलीला येतील असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे। काय नक्की नियोजन आहे? आणि खरं तर एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात वक्तव्य होत आहेत आणि मनोज जरांगे पाटील देखील त्यांना प्रतिउत्तर देत आहेत। या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रामधली ही पहिली रॅली होते, कसं पाहत आहे? हे सरकार जे आता कारवाया करलं आहे, त्यांचे काही लोक आमच्यावर टीका करले आहेत। मनोज दादांना टार्गेट करायचा त्यांचा जो प्रयत्न चालू आहे, टार्गेट करायचा प्रयत्न जो चालू आहे ना, तो खूप आमच्यासाठी चांगला आहे। कारण एका प्रामाणिक, निस्वार्थी, सर्वसामान्य कुटुंबातून ऊसतोड कामगाराच्या मुलाला ज्या प्रकारे सरकार छळतं आहे त्याचा खूप मोठा असंतोष तमाम मराठा समाजामधल्या तरुणांमध्ये आहे आणि त्यासाठी या उद्याच्या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद ग्रामीण भागातनं सुद्धा शहरातनं सुद्धा खूप मोठा आहे आणि ही रॅली ऐतिहासिक अद्भुत होणार आहे। मनोजदादांनी 1-2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की सरकार माझी वेगवेगळ्या प्रकारे बदनामी करणार आहे। आता काहीतरी ते SCBC EWS कॅन्सल झालं म्हणून भरतीमध्ये एवढं नुकसान झालं, तेवढं नुकसान झालं म्हणून तसं पण चालू आहे, पण हे सगळं खोटं आहे। मराठा समाजामध्ये ठाम निर्धार झाला आहे की एकही राजकीय नेता, मराठा समाज असू दे कुठला असू दे, त्यांच्यावर कोणावरही समाजाचा विश्वास राहिलेला नाही। आमच्या विश्वासास पात्र असलेला एकमेव नेता आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या मनोजदादांना शुभेच्छा देऊन TV9च्या माध्यमातून सांगतो, मराठ्यांचं नेतृत्व छत्रपती शिवरायांनंतर अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब पाटलांनंतर कोण असेल तर मनोजदादा जरांगे पाटील आहेत आणि उत्स्फूर्त अभूतपूर्व असं स्वागत सोलापूर शहर आणि जिल्हा केल्याशिवाय त्यांचं थांबणार। खरं तर अनेक रॅलीजमध्ये राजकीय पुढारी जे आहेत ते त्यांना भेटायला येत होते। सोलापूरमध्ये या राजकीय नेत्यांना प्रवेश असणार आहे का? त्यांनी इथं यावं का रॅलीमध्ये, किंवा काय या संदर्भातलं काय स्पष्टता केलेली आहे का? आमच्या मागण्याबरोबर जे आहेत 50%च्या आतून OBC मधून सगळे सोयरेच्या कायद्यासहित ज्यांना हे आरक्षण मान्य आहे ते नक्कीच आमच्या रॅलीमध्ये येतील, त्यांचं स्वागत आहे। ज्यांना आमच्या मागण्या मान्य नाहीत ते येणार नाहीत, ज्यांना आमच्या मागण्याला विरोध आहे ते येणार नाहीत, पण आमची जी संविधानिक मागणी आहे OBC मध्ये असणाऱ्या 342 जातीमध्ये 83 नंबरचं कुणबी आरक्षण आहे, सगळं आमचं सरकार दरबारी लपलेलं आहे। ते गाठोडं फोडायचं काम कोण केलं तर मनोजदादा जरांगे पाटलांनी केलेलं आहे। ह्या सगळ्या शासकीय नोंदी जवळपास राज्यात सापडलेल्या 66 लाख नोंदी, ज्यातून आज OBC मधून आम्हाला कुणबी आरक्षण मिळालेलं आहे। फक्त सगळे सोयरे कायद्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत। आमची वंशावळ जुळत नसेल तर आम्हाला सगळे सोयरे कायद्याचा खूप मोठा आधार होणार आहे, त्या आधारे आम्ही OBCत जाणार आहे। त्यामुळे 100% सांगतो की मनोजदादा जरांगे पाटलांचं खूप मोठं उत्स्फूर्त असं स्वागत सोलापुरात होऊन त्यांनी काहीही प्रयत्न करू द्या,
समाजाच्या विश्वासास आत्तापर्यंतच्या इतिहासात पात्र ठरली एकमेव व्यक्ती आत्ता मनोजदादा जरांगे पाटील आहेत आणि त्यांच्या पाठीमागं समाज हा खंबीरपणे उभा राहिला होता. लोकसभेला खंबीरपणे उभा राहणार विधानसभेला. आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांची सभा होते आणि जंगी तयारी जी आहे ती या ठिकाणी सोलापूरमध्ये करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.